वेलकम टू द मोनिका स्टोरीटेलिंग. आजच्या गोष्टीचे नाव आहे हरवलेल गाव. हरणे जंगलातलं एक लहानसं गाव होतं, जिथं काही खास कधीच घडत नव्हतं. पण एके दिवशी ते गाव अचानक गायब झालं. गावातले सगळे लोक नाहीसे झाले होते. घरं रिकामी, गाड्या सुरू अवस्थेत, अर्धवट खाणं ताटात होतं, पण एकही माणूस दिसत नव्हता. कहाणी सुरू होते जेव्हा एक स्थानिक पत्रकार, सायली, जी एका वेगळ्या स्टोरीसाठी प्रवास करत असते, चुकून या गावात पोहोचते. जीपीएस तिला एका जुना, अज्ञात रस्त्यावर घेऊन जातं आणि ती गाव हरणेमध्ये येते. गावात नीरव शांतता असते, परंतु तिथं प्रत्येक गोष्ट जणू काही क्षणांपूर्वी घडली होती. सायलीला ते गाव सुरुवातीला विचित्र वाटतं, पण ती फारसं लक्ष देत नाही. परंतु तिचे मेसेज जात नाहीत, तिची गाडी सुरू होत नाही आणि तिचा जीपीएस तिला दाखवतो की ती जणू कुठेच नाही, गावच अस्तित्वात नाही असं काहीतरी तिला कळतं. सायली गावाचा शोध घ्यायला लागते. तिला काही विचित्र गोष्टी सापडतात. एक उघडलेली डायरी ज्यात लिहिलं होतं की गावात एक अजब धुके आलं होतं. एका भिंतीवर लिहिलं होतं, ते येतं. तिला काही अज्ञात आवाज ऐकू येऊ लागतात, सावल्या खिडक्यांजवळून झपाट्याने जातात. गावाच्या वाचनालयात तिला काही जुने कागदपत्र सापडतात, ज्यात लिहिलं होतं की हरणे गाव अनेकदा इतिहासात गायब झालं आहे आणि हे शेकडो वर्षांपासून घडत आहे. हे गाव परत दुसऱ्या ठिकाणी दिसतं आणि त्याचे रहिवासी जे वेळ गमावून बसले आहेत ते लक्षातही घेत नाही. जो कोणी या गावात येतो तो कधीच बाहेर जात नाही. शेवटी सायलीला कळतं की हे गाव एक जिवंत शक्ती आहे, जी आलेल्या लोकांना आपल्यात ओढून घेते. ती जितकी निसटायचा प्रयत्न करते, तितकीच गाव तिला आपल्या दिशेने खेचतं. रात्रीचा अंधार गडद होतो आणि तीच धुके पुन्हा गावात पसरायला लागतं. सायलीला हे कळतं की ही तिची शेवटची संधी आहे गावातून पळून जाण्याची. ती जंगलाच्या दिशेने धावत सुटते. तिचं श्वासोच्छ्वास जोरात चाललेलं असतं आणि तिच्या मनात फक्त एकच विचार असतो, मी इथून निघायलाच हवं. ती रस्त्यापासून दूर, झाडांमधून वाट काढत जाते. झाडांच्या फांद्या तिच्या हातांवर ओरखडे काढतात, पण ती थांबत नाही. धुकं तिच्या मागे मागे फिरतं आणि तिला असं वाटतं की ते धुकं जिवंत आहे, तिला गिळायला तयार. ती थांबते आणि भोवती पाहते. अचानक तिच्या मनात थरकाप उडतो. ती पुन्हा गावाच्या मध्यभागी, जुन्या घंटाघरासमोर उभी असते. तिचं रक्त थंड पडतं. हे कसं शक्य आहे, ती मनात विचारते. तिचं शरीर घामाने थबथबलेलं असतं आणि डोळ्यांमध्ये भीती स्पष्ट दिसते. नाही, हे असं होऊ शकत नाही, ती आवाजात चित्कारते, पण तिची किंकाळी गावाच्या शांततेत विरघळून जाते. ती पुन्हा धावायला लागते, वेगवेगळ्या दिशांना, गल्लीबोळातून, घरांच्या मागच्या अंगणातून, परंतु प्रत्येक वेळेस ती तिथंच येऊन पोहोचते, गावाच्या चौकातच. धुकं आता तिच्या पायांना लपेटतं आणि ती ते स्वतःपासून दूर सारायचा प्रयत्न करते, पण ते अधिक घट्ट होत जातं. अचानक ती पाठीमागे पावलं ऐकते. ती भीतीने मागे वळते आणि ती पाहते की धुक्याच्या काठावर एक परछाई उभी आहे, एक स्त्री, पारंपरिक साडीमध्ये, जी तिला बघत आहे. मग अजून एक परछाई उभी राहते, एक वृद्ध माणूस, ज्याचा चेहरा निर्विकार आहे. आणखी काही आकृत्या धुक्यातून हळूहळू प्रकट होऊ लागतात. हे सर्व गावातले हरवलेले लोक होते, जे सायलीसारखेच इथे अडकले होते. नाही, नाही, सायली चित्कारते, मागे सरकते. पण ती धुके आता तिच्या कमरेवर पोहोचला आहे आणि तिला खेचत आहे. तिचं शरीर आता जणू थकून गेलं आहे. तिला पळायला उरलेली ताकदसुद्धा नाही. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटतो आणि ती जमिनीवर कोसळते. घंटाघराची घडी 12चा ठोका मारते. खोल,
घुमणाऱ्या घंटांचे आवाज संपूर्ण गावात पसरतात. प्रत्येक ठोक्याबरोबर धुकं अधिक काळं, अधिक घनघोर होतं, जणू ते गावाच्या प्रत्येक तुकड्याला गिळायला तयार आहे. सायली आता हळूहळू जाणते की हे गाव काही सामान्य जागा नाही. हे गाव जिवंत आहे आणि ते तिला सोडणार नाही. तिची शुद्ध हरवत चालली आहे. तिला तिच्या जगण्याच्या आठवणी, तिचं काम, तिचे मित्र, सगळं धूसर होत जातं. शेवटचा ठोका वाजतो आणि सायली धुक्यात हरवून जाते. तिचा शेवटचा विचार फक्त एकच आहे, कोणताही माणूस इथे आलाच तर या गावातून कधीच सुटणार नाही. सायलीची शेवटची फुसफुसलेली हाक हवेत विरघळते आणि गाव पुन्हा शांततेत बुडून जातं. धुकं विरून जातं आणि गल्लीबोळ पुन्हा रिकामे होतात, जणू काहीच घडलेलं नाही. दूर कुठेतरी घंटाघर हळूहळू टिकटिक करतं. नेक्स्ट पार्ट साठी कॉमेंट करा. पार्ट आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक यू.